वो सजदों के शौकीन गाजी कहाँ है, ज़मीं पूछती है नमाजी कहाँ है, ज़मीं पूछती है नमाजी कहाँ है। आज आम्ही बोललो नाही तर उद्या कोणत्या दुसऱ्या मशिदीला ते टार्गेट करते, म्हणून त्याचा निषेध दर्शवण्यासाठी आम्ही शांतिपूर्ण मार्गाने इथे आलेलो आहे। कारण काय आहे की आम्ही सांगितलेलं आहे की या देशामध्ये फक्त मुस्लिमांनी याचा विरोध करायचा असं नाही आहे। या देशामध्ये राहणारे अनेक असे सेक्युलर नॉन मुस्लिम्स आहेत ज्यांनीही रस्त्यावर येऊन ज्यावेळी हे जे होतं, हे जे मशिदीवर हल्ला होत होतो, मुसलमानांच्या घरावर हल्ला होत होतो, हे सगळे लोक आपल्या घरामध्ये लपून छपून बसलेले होते। 3 दिवसानंतर तुम्ही बाहेर येतो आणि मला सांगतो की शांतता राखा। याच दिवशी तुम्ही बाहेर पडले असते तर हे प्रकरण झालंच नसतं। पोलिसांनी आपली जबाबदारी पार पाडली असती तर हे प्रकरण झालंच नसतं। माझ्यावर बोट दाखवायचं लाज नाही वाटते आपल्याला की माझ्यावर बोट दाखवतो तुम्ही? कुठे होते पोलीस प्रशासन? सगळ्यांना माहित नाही होतं का की हे काय चाललेलं आहे? तुम्ही मशिदीमध्ये जाऊन अशा प्रकारचे जाडपोड करत आहे आणि तुम्ही मला सांगता की गप्प बसा, काही आंदोलन करू नका। आज एक मशिदीवर झालेला आहे, उद्या आमच्या शेजारची मशिदीवर हल्ला करतील ते गुंड लोक। अतिक्रमणाशी काही संबंध नाही। हे मोर्चा जे आहे ते गजापूर गावामध्ये जे मुस्लिमांच्या घरांना काहीही अतिक्रमणाशी संबंध नाही होता, त्या मशिदीच्या अतिक्रमणाशी काही संबंध नाही होता। त्याला कशाला टार्गेट करण्यात आलेलं आहे? अतिक्रमण करायचे आहे नियमाप्रमाणे काढा। तुम्ही काय तलवारी घेऊन आता हे सगळं करणार आहे का? काय आहे की मी आपल्याला सांगतो, महाराष्ट्रामध्ये जिथे जिथे काँग्रेस असू द्या, राष्ट्रवादी असू द्या, दुसरे पक्ष जे आपल्याला सेक्युलर म्हणतात, ते जेव्हा निवेदन द्यायला गेलेले आहे, मला दाखवा तुम्ही एकही नॉन मुस्लिम त्याच्यामध्ये आहे का त्यांच्या पक्षाच्या? म्हणजे जेव्हा तुमच्यावर वेळ येईल तर कोणीही तुमच्या बाबतीत बोलणार नाही, उभे राहणार नाही की तुम्ही तुमचं बघून घ्या करते। निवेदन देताना दाखवा मला एनसीपीचे किती नॉन मुस्लिम लोक तिथे आहे, या काँग्रेसमध्ये किती नॉन मुस्लिम लोक तिथे निवेदन देताना उभे आहे। ते काय हे की आमची एक लिमिट आहे। आम्ही सरकारला, प्रशासनाला एक इशारा देण्यासाठी इथे आलेलो आहोत। हे सगळे धंदे बंद नाही झाले तर तुम्ही आम्हालाही कमजोर समजू नका। स्पष्टपणे सांगतो मी, तुम्ही आम्हालाही कमजोर कोणत्याही परिस्थितीमध्ये समजू नका। तुम्ही माझ्या घरावर हल्ला केले मी बर्दाश्त करेल, पण माझ्या मशिदीवर हल्ला केले तर मी कदापि सहन करणार नाही। सगळ्यांना ते राजशांना जे मुसलमानांच्या मत घ्यायला फिरत होते ना, त्यांनाही पोलिसांवर कारवाई व्हायला पाहिजे जे तिथे होते। जे आरोपी तिथे सापडण्यात आलेले आहे, जे सीसीटीव्ही फुटेज मध्ये दिसत आहे, पुण्याहून कोण आलेले आहे, दौंडमधून कोण आलेले आहे, साताराहून कोण आलेले आहे, कोल्हापूरचे कोण लोक आहे, ते सगळ्यांवर कडक कारवाई व्हायला पाहिजे या मागणीसाठी आम्ही आलेलो आहोत। छत्रपती शाहू महाराज, पण खासदार शाहू महाराज तर तुमच्याच बाजूने आहेत। म्हणजे याचा अर्थ काय आहे की आम्ही इतका उल्लू आहे की त्यांचा मुलगा जाऊन तोडफोड करतो आणि 3 दिवसानंतर त्यांचे वडील जाऊन सांगतात की नाही शांतता ठेवा। कसली शांतता ठेवा? त्या दिवस कुठे होते? झोपलेले होते का सगळे? हे केवळ राजकारण? मग काय राजकारण? धर्मामध्ये तेढ निर्माण होणार नाही? कोण करतं? कोण सुरू करतं? सुरू कोण केलेलं आहे? दाखवा आम्हाला, एक प्रकरण दाखवा। माझी जबाबदारी आहे, माझी जबाबदारी आहे। तुम्ही माझ्या मशिदीवर हल्ला करणार आणि मी घरात झोपून जाऊ, गप्प बसू जाके? माझी जबाबदारी आहे, सगळं ठेका मी घेतलेला आहे शांतता ठेवण्याचा। काय करायला? तुम्ही जाऊन तोडफोड करणार, तुम्ही जाऊन गोरगरीब मुसलमानांच्या घरामध्ये तोडफोड करणार, लुटम लाठी करणार आणि शांतता राखण्याचं आवाहन मला करणार की तुम्ही शांतता राखा। अतिक्रमणाशी काही संबंध नाही आहे। हे जे दर्गा आहे विशालगडवर 1702 पासून आहे। आता विधानसभेच्या इलेक्शन जवळ आल्या तर तुम्हाला ते दर्गा दिसू लागली? इतकं वर्ष का तुम्ही हात लावले नाही होते? आणि ते दर्गाला कधीही छत्रपती शिवाजी महाराज आणि शाहू महाराजांनी हात लावले नाही होते। इतिहास वाचून बघा तुम्ही। इतिहास जलीलने इथे यायला पाहिजे नको। कोल्हापूर तुमच्या बापाची जागीर नाही आहे।